अंबाबाई मंदिरामध्ये सुरू असलेल्या संवर्धन कामादरम्यान छतातनं गळती झाल्याचं समोर आले। याचे व्हिडिओ आता समोर आले असून छताचं सिमेंट काढताना ग्राइंडर वापरल्याने मूळ शिल्पांचं नुकसान झाल्याचा आरोप भाविकांनी केलाय। पुरातत्व विभागानं नियम पाळल्याचा दावा केलाय, तर देवस्थान समितीनं अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नसल्याने भाविकांमध्ये संभ्रम कायम आहे। दरम्यान मंदिर परिसरामध्ये लागलेल्या गळतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूया। श्री महालक्ष्मी मंदिरात विकास आराखड्याची कामं सध्या सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर साधारण 1500 कोटी रुपयांचा हा आराखडा आहे आणि याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। मात्र गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस पडला, या पावसामुळे मंदिरातल्या अनेक ठिकाणी गळती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही प्रमाणात किरकोळ गळती असू शकते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मंदिरात कधीच गळती लागली होती। छताचं काम जरी चालू असलं तर ते काम करत असताना भाविकांना किंवा मंदिरात आत पाणी झिरपू नये याची काळजी या विभागानं घ्यायला पाहिजे होती, ती कुठेही घेतलेली दिसत नाही। केवळ 8च दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे मंदिरामध्ये अनेक ठिकाणी गळती लागल्याचे व्हिडिओ आता बाहेर आलेले आहेत। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि पुरातत्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी भावना भाविकांकडून व्यक्त होताना दिसते। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।